सगळ्यांना नमस्कार। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन महत्त्वाचे मुद्दे डिस्कस करणार आहोत। एक म्हणजे बांगलादेशमध्ये जी काही हिंसक निदर्शने झाली तो मुद्दा, दुसरा मुद्दा यूपीएससी अध्यक्षांचा राजीनामा, आणि तिसरा मुद्दा आहे IAS पूजा खेडकर प्रकरण। तर पहिला मुद्दा आपण डिस्कस करूया, तो म्हणजे बांगलादेशातील निदर्शन। आता या संदर्भातील वृत्तपत्र, इंडियन एक्सप्रेस वगैरे इतर सगळ्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। आणि ही जी निदर्शनं झाली, अतिशय तीव्र निदर्शनं अलीकडच्या काळामध्ये झाली, विशेषतः विद्यार्थी या निदर्शनामध्ये सहभागी होते। आणि बीबीसीनं दिलेल्या एका वृत्तानुसार ह्या निदर्शनामध्ये सुमारे 151 लोक आतापर्यंत मृत्युमुखी पडलेले आहेत। मग याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिक आहेत, विद्यार्थी आहेत, आणि त्याचबरोबर काही पोलीस कर्मचाऱ्यांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे। आणि ही निदर्शनं जी आहेत ही फक्त ढाका राजधानीपुरती मर्यादित राहिली नाही, तर संपूर्ण बांगलादेशमध्ये ती पसरलेली दिसतात। लोकांनी सर्वत्र त्या ठिकाणी जाळपोळ केलेली आहे, कडकडीत बंद पाळण्यात आलेले आहेत, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस याच्यामध्ये करण्यात आली। आणि या प्रक्रियेमध्ये प्रशासनाने देखील कडक कारवाई केली आणि निदर्शनांना पांगवण्यासाठी किंवा त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी अतिशय कडक कारवाई करण्यात आली, आणि त्याच्यामध्ये अनेकांचा मृत्यू देखील झालेला आहे। हजारो लोकांना तुरुंगात टाकण्यात आलेला आहे। आणि त्या संदर्भातले हे सगळे मुद्दे आहेत। ही निदर्शनं जी आहेत आता विदेशामध्ये सुद्धा त्याचे प्रतिबिंब पडलेले आपल्याला पाहायला मिळतात। अगदी न्यूयॉर्कमध्ये जर तुम्ही पाहिलं तर व्हाईट हाऊसच्या समोर तेथील बांगलादेशी समर्थकांनी तिथं निदर्शनं केली। लंडनमध्ये देखील अशी निदर्शनं करण्यात आलेली आहेत। आणि त्यामुळं संपूर्ण जगाचे लक्ष या निदर्शनाकडे वेधण्यात आलेलं आहे। आणि ही जी निदर्शनं झालेली आहेत ती प्रामुख्यानं विद्यार्थ्यांची आणि बेरोजगार तरुणांची ही निदर्शनं आहेत। बघा, त्या निदर्शनाची प्रमुख जी कारणं आहेत ती दोन प्रमुख कारणं आहेत। त्या ठिकाणी वाढत असणारी बेरोजगारी, आणि दुसरं कारण आहे तिथल्या कोटा पद्धतीला किंवा आरक्षण पद्धतीला लोकांचा असणारा विरोध। आता हे सगळे मुद्दे आपल्याला व्यवस्थित डिटेलमध्ये लक्षात घ्यायचे आहेत। मुळात लक्षात घ्या, बांगलादेश हा भारताचा एक महत्त्वाचा शेजारी राष्ट्र आहे। त्याच्यामुळे तिथल्या ज्या घडामोडी आहेत त्याचा परिणाम काही प्रमाणात का होईना भारतावरती पडत असतो। आपल्याला पाहता येतं की ह्या निदर्शनं सुरू झाल्यानंतर अनेक हजारो लोक जे भारतीय बांगलादेशमध्ये होते त्यांना भारतामध्ये आणण्यात आलं। आणि इतकंच नाही, इतरही देशांनी, अमेरिकेसारख्या देशांनी सुद्धा त्यांच्या नागरिकांना बांगलादेशमध्ये बाहेर फिरण्यास वगैरे प्रतिबंध करणारी सूचना केलेल्या आहे। आणि त्यामुळं ह्या निदर्शनाचं गांभीर्य आपल्या लक्षात येतं। ही निदर्शनं विद्यार्थ्यांनी का केली? प्रामुख्याने त्याच्यात विद्यार्थी सहभागी आहेत पहा, आणि तरुण लोकसंख्या जास्त आहे या निदर्शनामध्ये। आणि ह्या निदर्शनाची पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर असं लक्षात येतं ही दोन मुख्य कारण आहेत, बेरोजगारी आणि तिथल्या जी काही आरक्षणाची किंवा कोटा व्यवस्था आहे शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये, त्या आरक्षण व्यवस्थेला त्यांनी विरोध केलेला आहे। तर हे सगळे मुद्दे का घडत आहेत त्याची पार्श्वभूमी थोडक्यात आपण लक्षात घेऊया। बांगलादेश जर आपण पाहिला तर हा लोकसंख्येच्या बाबतीत खूप जास्त लोकसंख्या असणारा देश आहे। जागतिक स्तरावर जर तुम्ही पाहिलं तर 8व्या क्रमांकाची लोकसंख्या आहे यांची, म्हणजे पहिल्या 10 मध्ये बांगलादेश येतो, 8व्या क्रमांकावर त्यांचा लोकसंख्येनुसार नंबर लागतो। सुमारे 16,98,00,000पेक्षा जास्त लोकसंख्या आहे या देशाची। आणि या देशामध्ये साक्षरतेचा दर हा 74% पेक्षा जास्त आहे, म्हणजे साक्षरतेचा दरही चांगला आहे। आणि 15 ते 35 वयोगटातील तरुणांची लोकसंख्या जर आपण पाहिली तर ती 35% आसपास आहे, म्हणजे एकूण लोकसंख्येच्या साधारणतः 35% लोकसंख्या ही 15 ते 35 वयोगटातली आहे, तरुण लोकसंख्या। त्यामुळे बांगलादेश हा बऱ्यापैकी तरुणांचा देश आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि त्याचमुळं ह्या निदर्शनामध्ये तरुणांची संख्या अतिशय लक्षणीय आहे, विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे। एकतर या देशामध्ये बेरोजगारी खूप जास्त वाढलेली आहे, इतरही बरेचसे मुद्दे आहेत, भ्रष्टाचार आहे किंवा प्रशासनावर इतर वेगवेगळ्या कारणांना असणारा लोकांचा रोष, पण बेरोजगारी हे मुख्य कारण आहे। आणि ही बेरोजगारी वाढत असताना जेव्हा तिथला तरुण रोजगार शोधत आहे अशा वेळी त्यांना असं दिसतं की सरकारी नोकऱ्यांमध्ये एक शाश्वत असल्यामुळे त्या सरकारी नोकऱ्यांसाठी सगळेजण प्रयत्न करतात, जसं भारतामध्ये आहे।
की सिव्हिल सर्व्हिसेससाठी एक विद्यार्थ्यांचा ओढा असतो, तसंच बांगलादेशमध्ये सुद्धा आहे. सरकारी नोकऱ्यांकडे विद्यार्थ्यांचा ओढा आहे आणि तिथं त्यांना असं दिसतं की तिथली जी काही आरक्षण व्यवस्था आहे, सरकारी नोकऱ्यांमध्ये शिक्षणामध्ये असणारी आरक्षण व्यवस्था, ही आरक्षण व्यवस्था सगळ्यांना समान संधी देणारी नाही. तिथल्या काही विशिष्ट घटकांना त्याला जास्त फायदा होतो ह्या आरक्षणाचा आणि बहुसंख्याक जे काही तरुण आहेत त्यामुळे ह्या संधीपासून त्यांना वंचित राहावं लागतं, असं एक मानसिकता तिथल्या लोकांमध्ये झालेली दिसते आणि त्या संदर्भातले अनेक रिपोर्ट्स आपल्याला वर्तमानपत्रामध्ये वाचायला मिळतात. याच्यामध्ये एक लक्षात घ्या की 35% लोकसंख्या जेव्हा तरुण असतात आणि हे रोजगार शोधण्यासाठी बाहेर पडत असताना एकतर शिक्षण व्यवस्थेमध्ये आरक्षणाची व्यवस्था त्यांना जी आहे ती प्रतिबंधात्मक वाटते, कारण ती आरक्षण व्यवस्था सगळ्यांना शिक्षणामध्ये समान संधी देणारी नाही आणि दुसरं म्हणजे सरकारी नोकऱ्यांमध्ये सुद्धा समान संधी देणारी नाही, अशा प्रकारची एक रचना तिथं आहे आणि म्हणून त्याला विरोध होताना आपल्याला दिसतो. त्यामुळं हा मुद्दा सगळा पाहत असताना आपल्याला तिथली आरक्षण व्यवस्था काय आहे, तिथली कोटा सिस्टीम काय आहे ते थोडंसं समजून घेतलं पाहिजे. बघा, बांगलादेशला जे स्वातंत्र्य मिळालं 1971ला बांगलादेशचं स्वातंत्र्य चळवळ यशस्वी झाली आपण पाहतो. भारतानं त्यांना मदत केली आणि त्याच्यामुळे त्यांचं पाकिस्तानपासून त्यांना लवकर स्वातंत्र्य मिळालं. ओके, हा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. स्वतंत्र झाल्यानंतर त्यांचे तत्कालीन जे काही प्रमुख नेते होते, शेख मुजीबुर रहमान, म्हणजे आताच्या ज्या शेख हसीना आहेत त्यांचे पिताश्री, ह्या शेख मुजीबुर रहमान यांनी काय केलं की तिथे स्वातंत्र्य चळवळीतील जे योद्धे आहेत त्यांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण द्यायला सुरुवात केली. कारण बांगलादेशचा जो स्वातंत्र्य चळवळीचा लढा आहे तो अतिशय रक्तरंजित राहिलेला आहे. तुम्ही जर इतिहास तपासून पाहिला तर त्यावेळेसचा जो पाकिस्तान आहे, पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे दोन भाग होते. पूर्व पाकिस्तान म्हणजे जो आजचा बांगलादेश आहे तो, आणि पश्चिम पाकिस्तान म्हणजे आजचा पाकिस्तान. आता ह्या पश्चिम पाकिस्तानने पूर्व पाकिस्तान म्हणजे आजच्या बांगलादेशातील लोकांवरती अनन्वित अत्याचार केले आणि त्याची कारणं त्यावेळेची जी होती ती हीच होती की पूर्व पाकिस्तानातील जनतेवर पश्चिम पाकिस्तानातील नेतृत्वाला एक अंकुश ठेवायचा होता. त्याचबरोबर पश्चिम पाकिस्तानातील लोक आपली संस्कृती, भाषा, उर्दू भाषा विशेषतः ही पूर्व पाकिस्तानातील जनतेवरती लादू पाहत होते आणि त्याच्या विरोधात शेख मुजीबुर रहमान यांच्या नेतृत्वात एक मोठं आंदोलन उभं राहिलं. सुरुवातीला ते भाषिक आंदोलन होतं आणि नंतर त्याचं रूपांतर स्वातंत्र्य चळवळीत झालं. आणि ह्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्या पाकिस्तानी जनतेवर जो अन्याय झाला तो अन्याय करत असताना तसं पाकिस्तानी बांगलादेशी जनतेवर जो अन्याय झाला तो पाकिस्तानातल्या सैन्याने जसा केला, त्याचबरोबर पाकिस्तानी सैन्याला मदत करणारा काही नागरी संघटना सुद्धा होत्या आणि त्या नागरी स्वयंसेवकांनी सुद्धा त्यांना मदत केली. ते जे नागरी स्वयंसेवक आहेत त्याला रझाकार नावानं ओळखलं जातं. ओके, जसं आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये हैदराबाद मुक्ती संग्राम मोठ्या प्रमाणात झाला आणि हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये नवाबाचं जे काही सैन्य होतं ते रझाकारी सैन्य आपण म्हणतो आणि त्यांनी मराठवाड्यातल्या जनतेवर आनंदित अत्याचार केला. आणि तशाच प्रकारचे अन्याय, छळवणूक ही आजच्या बांगलादेशी जनतेची त्यावेळी करण्यात आली आणि त्याला प्रामुख्यानं रझाकार नावाचे जे काही स्वयंसेवक होते त्यांनी त्याला हातभार लावला. म्हणजे पाकिस्तानची मिलिटरी जी आहे ती बॅकड्रॉपला राहायची आणि रझाकार हे स्वयंसेवक स्वतः पुढे होऊन आपल्याच लोकांवरती अन्याय अत्याचार करायचे. आणि म्हणून त्या रझाकारांच्या विरोधात, पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात बांगलादेशी लोकांनी लढा दिला आणि त्याला भारतीय सैनिकांनी, भारतीय प्रशासनानं देखील मदत केली आणि त्याच्यामुळं बांगलादेश स्वतंत्र झाला. आणि ह्या स्वातंत्र्य लढ्याची एक आठवण म्हणून, ती एक कृतज्ञता म्हणून शेख मुजीबुर रहमान यांनी काय ठरवलं की 1972 पासून त्या स्वातंत्र्य चळवळीत जे काही सहभागी झालेले योद्धे आहेत त्या योद्ध्यांना शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यामध्ये आरक्षण द्यायचं. त्याचबरोबर जे मृत झालेले स्वातंत्र्य चळवळीतील योद्धे आहेत त्यांच्या देखील वारसदारांना नंतरच्या काळामध्ये आरक्षण देण्यात आलं. नंतरच्या काळात तर असं करण्यात आलं की जी काही स्वातंत्र्य योद्ध्यांची चळवळ समाप्त झाली, स्वातंत्र्य योद्ध्यांची जी काही पिढी समाप्त झाली, नंतर त्यांची मुलं आहेत, नातू आहेत,
ते सुद्धा त्यांना सुद्धा शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये नंतरच्या काळामध्ये आरक्षण देण्यात आलं. त्यामुळे आजची परिस्थिती अशी आहे की त्यावेळेसचे स्वातंत्र्य योद्ध्यांचे जे काही मुलं किंवा नातू असतील त्यांना सुद्धा आजच्या बांगलादेशमध्ये आरक्षण मिळत होतं. सो ही जी काही आरक्षण व्यवस्था आहे ती आपण समजून घेऊया कशी आहे. याच्यात एकूण 56% आरक्षण बांगलादेशमध्ये दिलं जातं शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये. राहिलेले 44% जे काही जागा आहेत त्या ओपन मधून भरल्या जातात. ठीक आहे, त्या खुल्या असतात. हे 56% आरक्षणाची विभागणी कशी आहे पहा. स्वातंत्र्य योद्धे आणि त्यांच्या नंतरचे जे काही मुलं किंवा नातू असतील यांना 30% आरक्षण आहे. आणि हेच 30%चं आरक्षण कळीचा मुद्दा ठरलेला आहे, वादग्रस्त मुद्दा ठरलेला आहे. त्याचबरोबर महिलांना 10% आरक्षण आहे. मागास प्रदेशातील लोकांसाठी 10% आरक्षण आहे. आदिवासी समूहांसाठी 5% आरक्षण आहे आणि अपंगांसाठी 1% आरक्षण आहे. ही साधारणतः तिथली आरक्षण व्यवस्था किंवा ज्याला आपण कोटा सिस्टीम म्हणतो ती कोटा पद्धत ही अशी आहे. आणि याच्यात वादाचा मुद्दा काय निर्माण झाला की स्वातंत्र्य योद्ध्यांसाठी जे तुम्ही 30% आरक्षण दिलं ते सुरुवातीच्या टप्प्यात त्याला फारसा कोणी विरोध केला नाही. कारण सर्व जनतेला स्वातंत्र्य योद्ध्यांविषयीची एक कृतज्ञता होती. सगळ्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी ते अत्याचार झालेले पाहिले होते आणि त्यामुळे स्वातंत्र्य योद्धे स्वतः जेव्हा शिक्षणासाठी आरक्षण घेत होते किंवा नोकऱ्यांमध्ये आरक्षण घेत होते तोपर्यंत बांगलादेशमध्ये सुद्धा त्याच्या विरोधात फारशी कोणी भूमिका घेतली नाही. कारण स्वातंत्र्य योद्ध्यांविषयी जसं भारतामध्ये आपल्याला स्वातंत्र्य चळवळीतल्या सगळ्या स्वातंत्र्य योद्ध्यांविषयी अभिमान आहे तसंच बांगलादेशी लोकांना सुद्धा त्यांच्या स्वातंत्र्य योद्ध्यांविषयी अभिमान आहे. आणि त्यामुळे ही 30%ची आरक्षणाची तरतूद ती सगळ्यांनी मान्य केली. पण नंतरच्या काळात काय झालं की आता 50 वर्षानंतर आजची जर परिस्थिती आपण पाहिली तर हे स्वातंत्र्य योद्धे आता अस्तित्वात नाही. म्हणजे ती पिढी समाप्त झाली. वयोमानानुसार ते वृद्ध झाले, मयत झाले. आता ही जी काही मयत झाली, रिटायर झालेली स्वातंत्र्य योद्ध्यांची पिढी आहे त्यांच्या नंतरच्या मुलांना सुद्धा आरक्षण दिलं आणि आता तर नातवांना सुद्धा आहे. लक्षात ठेवा. आणि याच्यामुळे जास्त तिथे विरोध आरक्षण व्यवस्थेला होतो आहे. त्यामुळे आताची जी काही तरुण पिढी आहे बांगलादेशमधली ती असा प्रश्न विचारते आहे की जे स्वातंत्र्य योद्धे प्रत्यक्ष त्या लढाईमध्ये लढले त्यांच्याविषयी आम्हाला पण अभिमान आहे, स्वाभिमान आहे. आता ती पिढी राहिली नाही, त्यांची मुलंही गेली आणि आता नातवांना आरक्षण देण्याचं काय कारण आहे. आता सगळ्यांना समान संधी मिळाली पाहिजे. ठीक आहे. आणि आताची जी काही तरुण पिढी आहे बांगलादेशमधली त्यांनी हा संघर्ष बघितलेला नाहीये. लक्षात घ्या. 1972ची स्वातंत्र्य चळवळ त्यांनी अनुभवलेली नाही. ते नंतरच्या काळात जन्मास आलेले 2090 2000 नंतर जन्मास आलेली ही लोक आहेत. आणि त्यामुळं त्यांचं असं म्हणणं आहे की स्वातंत्र्य योद्धे आणि त्यांच्यानंतरचे नातवांना वगैरे पंतूंना जे तुम्ही आरक्षण देताय हे 30%चं आरक्षण काढून टाका आणि सगळ्यांना तिथं समान संधी द्या. ही प्रमुख मागणी होती त्यांची. आणि त्या दृष्टीनं हे आरक्षण काढून टाकण्यासाठी एक याचिका तिथल्या हायकोर्टामध्ये लोकांनी दाखल केली. त्या संबंधी हायकोर्टानं ही मागणी 2018ला फेटाळून लावली. सो आरक्षण रद्द करण्याची जी काही याचिका आहे ती हायकोर्टानं फेटाळून लावली. आणि त्याच्यामुळं 2018लाच काय झालं की आंदोलन बांगलादेशमध्ये सुरू झालं. त्यावेळी सुद्धा एक मोठं आंदोलन झालं. पण त्यावेळी काय झालं की आंदोलनकर्ते आणि पंतप्रधान शेख हसीना, त्यावेळी सुद्धा शेख हसीना याच पंतप्रधान होते. आताही शेख हसीना याच पंतप्रधान आहेत. आवामी लीग त्यांचा पक्ष आहे. आणि या शेख हसीनांनी त्यांचं म्हणणं असं होतं की स्वातंत्र्य योद्ध्यांसाठी आपण एक कृतज्ञता म्हणून हे आरक्षण चालू ठेवायला पाहिजे. मात्र आंदोलनकर्त्यांचा रेटा इतका होता की शेवटी त्यांनी अशी भूमिका घेतली की जर स्वातंत्र्य योद्ध्यांच्या नातवांना वगैरे आरक्षण मिळणार नसेल तर कुणालाच आरक्षण दिलं जाणार. आणि मग त्यांनी असं सांगितलं की आपण हे सगळं आरक्षण रद्द करू. आणि तसा आदेश त्यांनी काढला, एक कार्यकारी आदेश काढला, एक एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढला आणि सगळंच आरक्षण रद्द करून टाकलं. म्हणजे सगळं म्हणजे कोणतं, स्वातंत्र्य योद्धे, महिला, मागास प्रदेश, आदिवासी, अपंग सगळंच. आणि सगळ्या जागा ह्या ओपन करून टाकल्या, सर्वांना समान संधी. आता या संदर्भात
लोकांचं त्यावेळी समाधान झालं. 2020ला हा आदेश लागू झाला. पण पुन्हा हा जो काही कार्यकारी आदेश आहे त्याच्या विरोधात लोक पुन्हा हायकोर्टात गेले. त्याला आव्हान देण्यात आलं हे पंतप्रधानांच्या या आदेशाला किंवा सरकारच्या आदेशाला. आणि ही जी याचिका आहे तिचा निकाल 5 जून 2024 रोजी आला आणि तिथं हायकोर्टानं असं सांगितलं की हा जो काही बांगलादेशी सरकारने आदेश काढला की सगळंच आरक्षण रद्द करायचं, हा आदेश गैरकानूनी आहे. आणि जी काही पूर्वीची आरक्षण व्यवस्था आहे म्हणजे ही 56% आरक्षण आणि त्याच्यातल्या वेगवेगळ्या घटकांना प्रतिनिधित्व, तर ही जुनी आरक्षण व्यवस्था 5 जून 2024च्या हायकोर्टाच्या आदेशाने पुन्हा पूर्ववत करण्यात आली. आणि तिथून मात्र ही आंदोलनं खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात सुरू झाली. मग आताची जी काही आंदोलनं निदर्शन आपण बघतोय बांगलादेशमधली, त्याचं जी काही सुरुवात आहे आताच्या काळातली 5 जून 2024 पासून जास्त वेगानं नव्यानं ती आंदोलनं चालू झालेली. आणि ही आंदोलनं हळूहळू तीव्र होत गेली. त्यातच काय झालं, 14 जुलैला शेख हसीनांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. कारण ही आंदोलनं एक आटोक्यात येत नव्हती. बांगलादेशचं जे काही आंतरराष्ट्रीय इमेज आहे ती खराब होत होती. अंतर्गत शांतता, सुरक्षितता, एकात्मता धोक्यात येते. आणि काहीसं एक प्रशासन हातबल होत असतानाच आपल्याला दिसत होतं. आणि प्रशासनाची तर भूमिका आहे की पूर्वीचा जे काही आरक्षण आहे स्वातंत्र्य योद्ध्यांसाठी 30% आरक्षण ते चालू राहिलं पाहिजे. आंदोलनाचं तर रेट आहे की सगळे आरक्षण रद्द करा. आणि त्या उद्विग्नतेतून शेख हसीनांनी एक वक्तव्य केलं की आरक्षण जर का स्वातंत्र्य योद्ध्यांना द्यायचं नाही तर मग काय रजाकारांच्या नातवांना द्यायचं का, त्यांच्या वारसदारांना द्यायचं का, असं एक विधान त्यांनी 14 जुलै रोजी केलं, एक उद्विग्नतेतून केलं. पण त्या विधानाचा परिणाम असा झाला की हे आंदोलन प्रचंड स्फोटक झालं. कारण शेख हसीना जेव्हा म्हणतात की हे आरक्षण रजाकारांना द्यायचं का, तर त्याच्यात लक्षात घ्या एक उपास आहे. रजाकार हा शब्द बांगलादेशमध्ये एक अवमानजनक म्हणून वापरला जातो. ठीक आहे, जसं भारतामध्ये आपण म्हणू एखाद्याला जर टेररिस्ट म्हटल्यानंतर जी काही मनस्ताप होईल त्या व्यक्तीचा, तसं बांगलादेशमध्ये रजाकार ह्या शब्दाला अतिशय घृणास्पद अर्थ आहे. मराठवाड्यामध्ये आजही आपण पहा, महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात जर तुम्ही गेलात तर रजाकार हा शब्द अतिशय घृणास्पदरित्या तो शब्द वापरला जातो. आणि आजही लोकांमध्ये रजाकार म्हटलं की अंगावर शहारे उमटतात. ज्यांनी तो संघर्ष पाहिलाय हैदराबाद मुक्ती संग्राम, ती लोक आजही रजाकारांचा छळ अन्याय पाहून तो आठवून आजही भयभीत होतात. त्याच पद्धतीनं जेव्हा शेख हसीनांनी असं वक्तव्य केलं की आरक्षण मग काय रजाकारांच्या वारसदारांना द्यायचं का, तेव्हा तिथल्या जनतेला असं वाटलं की आमचा अपमान करण्यात आला आणि आम्हाला रजाकार ठरवण्यात आलं. आणि ही आंदोलनं खूप जास्त तीव्र झाली 15 जुलै नंतर. आता दरम्यानच्या काळात काय झालं की हायकोर्टाने हे जे आंदोलन आरक्षण रद्द केलं, याचिका फेटाळून लावली आणि पूर्वीचं आरक्षण लागू केलं 5 जून 2024ला. ह्या हायकोर्टाच्या आदेशाविरोधात शेख हसीनांच्या सरकारने काय केलं होतं की सुप्रीम कोर्टात अपील दाखल केलं. तिथलं जे सुप्रीम कोर्ट आहे त्यांच्याकडे अपील दाखल केलं की हा जो हायकोर्टाचा आदेश आहे तो रद्द करण्यात यावा आणि आरक्षण काढून टाकण्यात यावं, अशी भूमिका सुप्रीम कोर्टासमोर सरकारने सुद्धा घेतलेली. पण आंदोलनकर्त्यांच्या मनात शंका आहे. आणि सरकारने सुप्रीम कोर्टात तर अपील केलंय, पण खऱ्या अर्थानं सरकारला पूर्वीचंच आरक्षण चालू ठेवायचं. ठीक आहे, आणि त्यामुळं ही आंदोलनं तीव्र होत गेली. आणि 15 जुलै नंतर जे काही विस्फोटक वातावरण झालं, आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये त्याच्याविषयी खूप चर्चा झाल्यानंतर शेवटी सुप्रीम कोर्टाने एक निर्णय घेतला. सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं होतं की ऑगस्टमध्ये 8 ऑगस्टला या विषयीचा पुढचा निकाल देणार होते. पण आंदोलन स्फोटक होत आहेत हे पाहून सुप्रीम कोर्टाने स्वतःच 21 जुलै म्हणजे ठरलेल्या तारखेच्या आधीच आपला निर्णय जाहीर केला. आणि त्यांनी असं सांगितलं की हायकोर्टाचा जो काही आदेश आहे पूर्वीचं आरक्षण लागू करण्याचा, तो आदेश आम्ही रद्द करतोय आणि नवीन व्यवस्था आरक्षणाची आम्ही लागू करतोय.
त्यामुळे हा जो सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे 21 जुलै 2024 रोजी आलेला, तो अतिशय महत्त्वाचा आहे. कारण या आदेशाने काय केलं की बांगलादेशमध्ये एक नवीन आरक्षण व्यवस्था, एक नवीन कोटा सिस्टीम लागू केली आणि ही शिक्षण आणि सरकारी नोकऱ्या या दोन्हींना लागू असणारी कोटा व्यवस्था. ह्या कोटा व्यवस्थेत काय बदल केले लक्षात घ्या. त्यांनी असं सांगितलं की आरक्षण फक्त आता कोणतं असेल 5% आरक्षण स्वातंत्र्य सैनिकांसाठी शिल्लक राहील, म्हणजे त्यांचे नातू वगैरे. जे पूर्वी 30% होतं ते आता ते आरक्षण स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांचे वारसदार यांच्यासाठी किती ठेवलंय, केवळ 5% ठेवलंय. 2% आरक्षण अल्पसंख्याक, आदिवासी, तृतीयपंथी, अपंग या सगळ्यांसाठी असेल. म्हणजे आरक्षण फक्त 60% शिल्लक राहिलं आणि राहिलेले 93% जे आहेत त्या जागा मेरिटच्या आधारे भरवल्या जाव्यात, असा आदेश तिथल्या सुप्रीम कोर्टाने आता दिलेला आहे. ठीक आहे. आणि त्यामुळं बांगलादेशी जनतेची जी प्रमुख मागणी होती की स्वातंत्र्य सैनिक योद्ध्यांसाठीचं जे आरक्षण आहे ते काढून टाकण्यात यावं आणि सगळ्यांना समान संधी मिळेल अशा प्रकारे मेरिट आधारित, गुणवत्तेवर आधारित आरक्षण, गुणवत्तेवर आधारित नोकर भरती, गुणवत्तेवर आधारित शिक्षणामधल्या जागांमध्ये संधी दिली जावी, ती मागणी इथं बऱ्यापैकी मान्य झाली. आणि 93% जागा आता खुल्या प्रवर्गातून म्हणजे सगळ्यांना समान संधी अशा स्वरूपात मिळणार आहे. त्यामुळं बऱ्यापैकी आंदोलनकर्त्यांचं समाधान झालेलं आहे. पण अजूनही आंदोलन थांबलेलं नाही, त्याची तीव्रता खूप कमी झाली ह्या निर्णयानंतर. त्यांचं असं म्हणणं की हे 5% सुद्धा ठेवायला नको, ते 5% सुद्धा खुल्या प्रवर्गात आणा आणि सगळ्यांना एक गुणवत्तेवर आधारित तिथं प्रवेश मिळाला पाहिजे. सो ही सगळ्या घडामोडी ज्या आहेत ते बांगलादेशाच्या संदर्भात अलीकडच्या काळात घडल्या. अतिशय महत्त्वाची घटना आहे ही भारतासाठी, कारण आपल्यासारखा शेजारी देश जो जिथे मुस्लिम बहुसंख्य लोकसंख्या आहे आणि वर्ल्ड बँकेचं जर अहवाल आपण पाहिला तर लिस्ट डेव्हलप कंट्री, न्यूनतम विकसित देश म्हणजे गरीब राष्ट्र आहे ते जागतिक पातळीवर. अशा गरीब देशामध्ये गुणवत्तेवर आधारित शिक्षणातली संधी आणि गुणवत्तेवर आधारित सरकारी नोकऱ्यांमधली संधी याच्यासाठी तरुण लोक आंदोलन करतात. ही एक अतिशय मोठी आणि एक आपल्याला भारतासारख्या देशाला सुद्धा धडा घेण्यासारखी गोष्ट आहे आणि त्या दृष्टीनं ह्या घटनेचं महत्त्व आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. ओके. त्यानंतर पुढची घटना आपण बघूया. यूपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा आलेला आहे. ठीक आहे. यूपीएससीचा संदर्भात बरीच चर्चा या संदर्भात सुरू आहे. अनेक IAS अधिकारी गैरमार्गानं यूपीएससीच्या सेवांमध्ये पास झाले, अशा प्रकारची जी काही बातम्या आल्या त्याच्यातली काही प्रकरणं उघडही झाली. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर यूपीएससी अध्यक्षांचा राजीनामा आलेला आहे. मनोज सोनी हे यूपीएससीचे जे पूर्व किंवा मावळते अध्यक्ष आता म्हणायला हरकत नाही, हे मनोज सोनी यांनी राजीनामा दिलेला आहे. मनोज सोनी हे व्यक्तिमत्व जे आहे ते देशातील सर्वात तरुण कुलगुरू म्हणून त्यावेळी ओळखले गेले. बडोद्यातलं जे काही महाराज सयाजीराव गायकवाड विद्यापीठ आहे त्याचे ते कुलगुरू म्हणून नियुक्त झाले ते 2005 ते 2008 या कालावधीत. आणि त्यावेळी त्यांनी देशातले सर्वात तरुण कुलगुरू म्हणून रेकॉर्ड बनवला होता. नंतर 2015ला त्यांची पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ, गुजरातमधलं ते विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठातही त्यांची कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली. आणि 2017 पासून ते यूपीएससीचे सदस्य म्हणून रुजू झालेले. 28 जून 2017 ते मे 2023 या कार्यकाळात त्यांनी यूपीएससीचे सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडली आणि नंतर त्यांना अध्यक्षपदी बढती देण्यात आली 16 मे 2023 ला. अनेक वर्तमानपत्रातल्या बातम्यांनुसार मनोज सोनी हे यूपीएससीचे अध्यक्ष होण्यासाठी फारसे काही उत्सुक नव्हते. मात्र हे अध्यक्षपद त्यांना मिळालं आणि त्यांनी कार्यकाळ सुरू केल्यानंतर 2029 पर्यंत त्यांचा कार्यकाळ होता. त्याच्या आधीच त्यांनी म्हणजे जवळजवळ 5 वर्ष आधीच आपला राजीनामा दिला. आणि तो कोणत्या परिस्थितीमध्ये दिलाय तर ही जी काही अनेक गैरवर्तन विषयक IAS अधिकाऱ्यांच्या गैरवर्तन विषयक किंवा त्यांनी केलेल्या घोटाळ्यांविषयक, परीक्षेमधल्या घोटाळ्यांविषयक जी काही बातमी येत आहेत त्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा आलेला आहे. आणि त्यामुळं
अशी चर्चा झाली की अशा प्रकरणांचा दडपणामुळे त्यांनी राजीनामा दिला का, पण त्यांनी जो काही राजीनामा दिला त्याच्यात त्यांनी स्पष्ट नमूद केलेलं आहे की हा राजीनामा व्यक्तिगत कारणांसाठी दिला जात आहे आणि भविष्यामध्ये सामाजिक धार्मिक कार्यामध्ये त्यांना जास्त वेळ द्यायचा आहे आणि म्हणून या पदातून ते मुक्त होऊ इच्छितात. आणि सो ह्या संदर्भात एक आपल्याला लक्षात घ्यायचं की यूपीएससीचं जे काही स्ट्रक्चर आहे, यूपीएससी ही घटनात्मक आयोग आहे लक्षात घ्या, आणि त्या घटनात्मक आयोगाचा अध्यक्ष जेव्हा राजीनामा देतो कार्यकाळ संपण्याच्या आधी, तेव्हा ही व्यवस्था आपल्याला समजून घेतली पाहिजे. ठीक आहे, जितकं वेगवेगळ्या IAS अधिकारी किंवा IPS अधिकाऱ्यांनी केलेले घोटाळे उघडकीस येत आहेत, तितकंच आता यूपीएससीचं जे काही घटनात्मक स्थान आहे तेही आपल्याला इथं समजून घेतलं पाहिजे. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन यूपीएससीच्या संदर्भात घटनेतली जी तरतूद आहे कलम 315 ते 323 मध्ये यूपीएससीचा संदर्भ दिलेला आहे आणि कलम 315 नुसार यूपीएससीची स्थापना करण्यात आली. याच्यात पहिला मुद्दा आपल्याला असा लक्षात घ्यायचा की यूपीएससीचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ती राष्ट्रपतीकडून केली जाते. ठीक आहे, सो ते राष्ट्रपती नियुक्त अध्यक्ष पण असतात आणि सदस्य पण असतात. सदस्य किंवा अध्यक्ष होण्यासाठी त्यांना एक अट आहे. कोणती अट आहे तर अध्यक्ष किंवा सदस्य होणाऱ्या व्यक्तीनं म्हणजे ह्याचे जे काही सदस्य आहेत यूपीएससीचे 9 ते 11 सदस्य त्याच्यामध्ये जनरली असतात आणि ह्या सदस्यांपैकी किमान निम्मे सदस्य केंद्र किंवा राज्याच्या सेवेत कमीत कमी 10 वर्ष कार्यरत असलेले लोक असले पाहिजे. ओके, एवढी एकच अट आहे. बाकी राज्यघटनेमध्ये कुठेही यूपीएससीचा अध्यक्ष किंवा सदस्यांच्या पात्रतेविषयी फारशी कुठेही चर्चा केलेली नाही. आणि अध्यक्ष किंवा सदस्य यांचा जो कार्यकाळ असतो तो 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंतचा असतो. मग या दोन्हीपैकी जे काही लवकर पूर्ण होईल 6 वर्ष किंवा 65 वर्ष तो त्यांचा कार्यकाळ असतो. हे जे काही अध्यक्ष आणि सदस्य आहेत यांना पदावरून काढून टाकण्याचा किंवा त्यांची पदच्युती करण्याचा अधिकार सुद्धा राष्ट्रपतींना आहे. कलम आपण जर पाहिलं 317 नुसार राष्ट्रपती अध्यक्ष किंवा सदस्यांना पदावरून दूर करू शकतात. अध्यक्ष किंवा सदस्यांची नियुक्ती करण्याचा जो अधिकार आहे राष्ट्रपतींचा तो कलम 316 मध्ये आहे. 317 मध्ये त्यांना पदच्युत करण्याविषयीच्या तरतुदी आहेत. कोणकोणत्या वेळी अध्यक्ष किंवा सदस्यांना पदावरून दूर केलं जाऊ शकतं ते पहा. 3 महत्वाचे गोष्टी आहेत. एकतर तो व्यक्ती नादार किंवा दिवाळखोर म्हणून घोषित झाला असेल किंवा पैशासाठी त्यांनी इतरत्र नोकरी स्वीकारली असेल, म्हणजे पदावर असताना पैशासाठी दुसरी एखादी नोकरी स्वीकारली तर तो व्यक्ती अध्यक्ष किंवा सदस्य पदापासून त्याला दूर केलं जाऊ शकतं, अथवा तो शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या दुर्बल असल्यास. अशा 3 कारणासाठी राष्ट्रपती यूपीएससीच्या अध्यक्ष किंवा सदस्याला पदच्युत करू शकतात. राज्यघटनेमध्ये अजून एक कारण सांगितले ते म्हणजे गैरवर्तन झाल्याचं आढळल्यास सुद्धा राष्ट्रपती त्यांना दूर करू शकतात. आणि गैरवर्तनाचा अर्थ घटनेमध्ये असं सांगितलंय की केंद्र किंवा राज्याच्या अंतर्गत कुठल्याही करार अथवा कंत्राटामध्ये जर का ते सामील असतील तर ते गैरवर्तन म्हणून मान्य केलं जाईल, अथवा अशा कंत्राटामुळे त्यांना काही आर्थिक लाभ झाला असेल असं जर सिद्ध झालं तर त्या गोष्टीला गैरवर्तन ठरवून राष्ट्रपती अध्यक्ष किंवा सदस्याला दूर करू शकतात. आता ही एखाद्या व्यक्तीविषयी गैरवर्तनाचे आरोप झाल्यास राष्ट्रपती काय करतील की सुप्रीम कोर्टाला विनंती करतील की ह्या आरोपांची चौकशी करा. सुप्रीम कोर्टाकडून त्या संदर्भात सर्व चौकशी अहवाल राष्ट्रपतींना दिला जाईल आणि त्याच्यात जर का संबंधित व्यक्ती दोषी आढळला तर राष्ट्रपती त्यांना गैरवर्तनाच्या कारणास्तव पदच्युत करू शकतात. ही सगळ्या गोष्टी कलम 317 मध्ये सांगितलेल्या आहेत. यूपीएससीची जी काही कार्य आहेत ती सुद्धा लक्षात घ्या. कोणती कार्य आहेत, कारण ह्या सगळ्या विवादामध्ये यूपीएससीची कार्य आपल्याला फक्त एकच माहिती आहे, ते म्हणजे काय IAS IPS लोकांचे सिलेक्शन. ते तर सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे यूपीएससीचं. यूपीएससीची जी कार्य आहेत कलम 320 मध्ये सांगितलेले आणि कलम 320 मध्ये पहिलं कार्य असं सांगितलं की अखिल भारतीय सेवा, संघ सेवा किंवा केंद्रशासित प्रदेशांच्या सेवांच्या परीक्षा
कंडक्ट करणं, अशा परीक्षा घेणं, त्यांची आखणी करणं आणि त्या परीक्षा पार पाडणं ही UPSCची सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी. दुसरं कार्य UPSCचं आहे, 2 किंवा अधिक राज्यांनी विनंती केल्यास अशा राज्यांसाठी संयुक्त भरती प्रक्रिया UPSC राबवू शकते. ठीक आहे, त्याला अर्थात राष्ट्रपतीची मान्यता घ्यावी लागते. त्याचबरोबर राज्याच्या सर्व किंवा आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी UPSC मदत करू शकते आणि त्या संदर्भात राज्यपालांनी राष्ट्रपतींना विनंती करावी लागते आणि मग राष्ट्रपतींच्या संमतीने UPSC अशा राज्यांसाठी काही आवश्यक परीक्षा कंडक्ट करणं वगैरे सेवा पुरवू शकते. चौथं कार्य UPSCचं आहे कार्मिक व्यवस्थापन विषयक सल्लामसलत करणे. ठीक आहे, जे काही केंद्र शासन केंद्राच्या नियंत्रणाखालील अधिकारी आहेत, वर्ग अ किंवा वर्ग 2च्या पातळीचे, त्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत पदोन्नती किंवा त्यांना पदापासून मुक्त करणे, त्यांची बदली करणे, अशा वेगवेगळ्या बाबतीत UPSCचा सल्ला मागितला जाऊ शकतो कार्मिक व्यवस्थापन विभागाकडून आणि असा सल्ला देणं UPSC आवश्यक ठरू शकतं. सो हे झालं UPSCच्या संदर्भातले मुद्दे लक्षात घ्या. ओके, सो UPSCच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला, त्या संदर्भात हे सगळे मुद्दे आणि त्याचबरोबर UPSCचं कार्य काय हे आता परत एकदा आपल्याला नव्यानं घटनेच्या दृष्टीनं लक्षात ठेवणं गरजेचं आहे, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा चर्चेत आलेला आहे तो म्हणजे IAS पूजा खेडकर यांचं प्रकरण चर्चेत आलं आणि अनेक वर्तमानपत्रांमध्ये, न्यूजपेपरमध्ये ह्या संदर्भातले वृत्त आले आणि IAS पूजा प्रकरण हे चर्चेमध्ये आलं. हे चर्चेमध्ये का आलंय त्या संदर्भात थोडक्यात पार्श्वभूमी अशी आहे की पुणे येथील जिल्हाधिकारी मुख्यालयामध्ये IAS पूजा खेडकर या ट्रेनिंग ऑफिसरची नियुक्ती झाली. 2023च्या बॅचच्या या अधिकारी 841वी रँक, ऑल इंडिया रँक त्यांनी मिळवली आणि अपंगाच्या कोट्यांमधून असल्यामुळं IAS केडर मिळालं आणि महाराष्ट्र केडर त्यांना मिळालं. महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा मुख्यालयामध्ये नियुक्ती झाली आणि कुठलंही IAS जे काही ट्रेनिंग असतं ते एक बेसिक फाउंडेशन कोर्स मसूरीतल्या लाल बहादूर शास्त्री IAS अकॅडमीत होतो आणि तो फाउंडेशन कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रत्येक IAS IPS अधिकारी आपापलं केडर ज्या ज्या राज्यामध्ये मिळालं त्या राज्याकडे नियुक्तीसाठी जातात आणि मग तिथलं राज्य सरकार त्यांना कोणत्या जिल्ह्यात कोणत्या पदावर नियुक्त करायचं ते ठरवतं. साधारणतः 2 वर्षांचा त्यांचा प्रशिक्षण कालावधी असतो. ओके, आणि ज्याला आपण डिस्ट्रिक्ट ट्रेनिंग प्रोग्राम असं म्हणतो, हा डिस्ट्रिक्ट ट्रेनिंग प्रोग्राम पूजा खेडकर यांचा सुरू होता. म्हणजे अजून त्या पूर्णवेळ IAS झालेल्या नाहीयेत, अजून IAS नियुक्त झालेल्या नाहीयेत, तरच ह्यांचे जे काही गैरवर्तन आहे किंवा त्यांच्या आवाजवी मागण्या आहेत त्याविषयीच्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये आल्या. मग काय त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांकडे काय वेगवेगळे जे काही स्वतंत्र कार्यालयाची मागणी केली, आपल्या गाडीवरती त्यांचं जे स्वतःची ऑडी सेडान गाडी आहे त्याच्यावर आंबर दिवा लावला. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कुठल्याही अधिकाऱ्याला असा दिवा आता लावता येत नाही, पण त्यांनी हे दिवे लावले आणि त्याचबरोबर इतरही काही सोयी सुविधा त्यांनी सवलती मागितल्या आणि अशा सोयी सवलती ट्रेनी IAS ला मिळत नसतात. ओके, त्या प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही IAS म्हणून रुजू व्हाल पूर्ण वेळ तेव्हा त्या सेवा मिळतात. प्रशिक्षणार्थी असताना त्या सेवा सुविधा मिळत नाहीत आणि अशा सेवा सुविधा मिळवण्याचा हट्ट त्यांनी धरला आणि त्यामुळं यांचं जे काही प्रकरण आहे ते चर्चेमध्ये आलं. ह्या सगळ्या संदर्भात मग त्यांनी काय काय मग कुठली प्रमाणपत्र खोटी मिळवली का, UPSC ला कसं फसवलं वगैरेच्या बातमी येत असताना मग काय झालं की महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं त्या संदर्भात चौकशी समिती नियुक्त केली आणि त्या चौकशी समितीचा एक अहवाल महाराष्ट्र शासनानं सादर केलेला. ह्या अहवालामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत. त्यामुळं पूजा खेडकर प्रकरणी जे काही आरोप झाले ते आरोप शासन
शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाची जी काही चौकशी झाली त्या चौकशी अहवालाअंतर्गत जे मुद्दे समोर आले ते कोणकोणते पहा. ह्या चौकशी अहवालानुसार पहिला मुद्दा असा समोर आला की IAS पूजा खेडकर ह्या पुणे जिल्हाधिकारी मुख्यालयात नियुक्त असताना ट्रेनी IAS म्हणून नियुक्त असताना तिथं त्यांनी असभ्य वर्तन केलं आणि पदाचा गैरवापर केला. हा पहिला आरोप त्यांच्यावर या चौकशी अहवालात लावलेला दिसतो. दुसरा आरोप या अहवालामध्ये आहे तो म्हणजे त्यांनी आपल्या खासगी वाहनात राज्य सरकारचे चिन्ह अनधिकृतरित्या वापरलेले. त्यांची जी काही खासगी गाडी आहे ऑडीमध्ये त्यांनी आता सांगितलं तसं अंबर दिवा लावला जो लावता येत नाही. त्याचबरोबर त्या गाडीमध्ये राज्य सरकारची जी काही चिन्ह असतात म्हणजे फ्लॅग असतो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी ह्या चिन्हांचा सुद्धा वापर केला जो त्यांना अलाउड नाही खासगी वाहनामध्ये. तिसरा आरोप त्या चौकशी अहवालात सिद्ध झाले तो म्हणजे त्यांनी जे काही कुटुंबाचं उत्पन्न सांगितलं UPSCला, ठीक आहे, UPSCचा परीक्षा देताना जो काही ऍडमिशन फॉर्म असतो किंवा जो काही ऍप्लिकेशन फॉर्म असतो त्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये त्यांनी कुटुंबाचं उत्पन्न खोटं सांगितलं. त्यांनी असं सांगितलं की त्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे कुटुंब उत्पन्न. आणि प्रत्यक्ष चौकशीत असं सिद्ध झालं, हा अहवाल असं सांगतो की त्यांचे जे वडील आहेत त्यांचे निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती ही 40 कोटींपेक्षा जास्त असलेली आपल्याला दिसते. ओके, त्यांचे वडील हे एकेकाळी निवडणूक लढलेले होते. ते स्वतः चांगल्या पदावर कार्यरत होते, निवडणूक लढले आणि त्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी सांगितलं होतं की 40 कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे. आणि इकडं IAS पूजा खेडकर UPSCला काय सांगतात की आमच्या कुटुंबाचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे. त्यामुळे हा एक घोटाळा त्याच्या समोर आला. त्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात स्वतःच्या नावाची पाटी लावून त्यांनी जबरदस्तीने स्वतःचं नवीन कार्यालय सुरू करण्याचा प्रयत्न केला. ती सुद्धा एक गंभीर बाब ह्याच्यामध्ये आहे. पालकांचा डिवोर्स झाल्याची खोटी माहिती त्यांनी UPSCला दिलेली आहे. ओके, आणि पालकांचा डिवोर्स झाला, आई आणि वडील विभक्त राहतात आणि त्याच्यामुळे आमचं उत्पन्न जे आहे ते 8 लाखाच्या आत आहे असं दाखवायचा प्रयत्न त्यांनी केला. प्रत्यक्षात पुणे पोलिसांच्या तपासामध्ये असं लक्षात आलं की त्यांच्या पालकांचा कुठलाही डिवोर्स झालेला नाही आणि केवळ आपण नॉन क्रिमिलियर मध्ये कसं मोडतो किंवा नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यांनी हा बनाव केला आणि तसं खोटं प्रमाणपत्र त्यांनी किंवा गैरमार्गाने ते प्रमाणपत्र मिळवलं आणि त्या प्रमाणपत्राच्या आधारे आरक्षणाची सवलत त्यांनी मिळवली हे नंतर सिद्ध झालं. त्याचबरोबर त्यांनी अपंगत्वाचं खोटं प्रमाणपत्र सुद्धा मिळवलेलं आहे. या संदर्भात चौकशा झालेल्या आहेत अजूनही चौकशी ठिकाणी, कारण 2 ते 3 ठिकाणाहून त्यांनी अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवलं. UPSCच्या नियमानुसार किमान 40% अपंगत्व असल्यास त्या व्यक्तीला अपंगत्वाच्या कोट्यातून जो काही लाभ आहे मग अटेम्प्ट वाढवून मिळणं असेल किंवा आरक्षणाचा लाभ असेल तो मिळतो. ह्यांनी आपलं अपंगत्व कमी प्रमाणात असून सुद्धा त्या अपंगत्वाचं प्रमाणपत्र घेतलं आणि त्याचा दुरुपयोग केला. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं जी चौकशी केली त्याच्या अहवालामध्ये दिल्या. आता हा अहवाल महाराष्ट्र शासनानं काय केलं की केंद्राचा जे काही डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग आहे, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग आहे, त्या विभागाला याची एक कॉपी पाठवली. दुसरी जी कॉपी आहे ती मसुरीच्या ट्रेनिंग सेंटरला पाठवली. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर IAS पूजा खेडकर यांच्यावर काय काय कारवाई झाली आतापर्यंत लक्षात घ्या. पहिली कारवाई जी झाली ती म्हणजे महाराष्ट्र सरकारनं त्यांची तात्काळ बदली केली वाशिम येथे. आता बदली झाल्यानंतर सुद्धा तिथल्या लोकांनी असं सांगितलं की असे जे काही भ्रष्ट अधिकारी आहेत ते आमच्याकडे नको. त्याचबरोबर जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम त्यांचा स्थगित करण्यात आला. ओके, जे काही ट्रेनिंग त्यांचा प्रोग्राम आहे डिस्ट्रिक्ट ट्रेनिंग प्रोग्राम तो स्थगित करण्यात आला आणि मसुरीच्या सेंटरला त्यांना परत बोलावून घेण्यात आलं. ही दुसरी कारवाई झाली. तिसरी कारवाई UPSCनं केली. 19 जुलै रोजी UPSCनं त्यांच्यावर FIR दाखल केला आणि त्यात अशी कंप्लेंट केली की IAS पूजा खेडकर यांनी गैरमार्गाने अटेम्प्ट परीक्षेमध्ये वाढवून मिळवले आणि हे अटेम्प्ट वाढवण्यासाठी त्यांनी चुकीची माहिती दिली आयोगाला
खोटं नाव आयोगाला सादर केलं, आईचं खोटं नाव, वडिलांचं खोटं नाव सादर केलं, त्याचबरोबर कुटुंबाच्या उत्पन्नाविषयक खोटी माहिती दिली, ॲड्रेस, मोबाईल नंबर, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी फेरफार केले. त्यामुळं FIR दाखल झाला UPSC-कडनं. ही एक फार मोठी कारवाई त्यांच्यावर झालेली. आणि चौथी जी कारवाई झाली ती म्हणजे UPSC-नं त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली, शो कॉज नोटीस पाठवली, की हे जे काही गैरमार्गाने तुम्ही अटेम्प्ट वाढवून मिळवले त्या संदर्भात तुम्हाला 2022च्या UPSCच्या नागरी सेवा परीक्षेत आणि भविष्यातल्या कुठल्याही परीक्षेमध्ये अपात्र का करू नये, डिबार का करू नये याविषयीची शो कॉज नोटीस IAS पूजा खेडकर यांना पाठवण्यात आली. सो ही सगळी कारवाई जी आहे ती IAS पूजा खेडकर यांच्यावर आतापर्यंत झालेली. सो ह्या सगळ्या मुद्द्यांच्या नंतर आपल्या लक्षात येतं की भारतामध्ये UPSC सारख्या घटनात्मक संस्थेमध्ये असे गैरकारभार होणं ही एक गंभीर बाब आहे आणि त्याच्यामध्ये योग्य त्या सुधारणा लवकरात लवकर होऊन पुन्हा एकदा पालक, विद्यार्थी आणि एकूणच देशाचा विश्वास अशा घटनात्मक परीक्षांवरती, घटनात्मक संस्थांवरती पूर्णता बसेल या पद्धतीनं सुधारणा व्हाव्यात अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. आणि थांबण्याच्या अगोदर सगळ्यांना परत एकदा विनंती आहे, प्रत्येक व्यक्तीचा आदर करा, त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करा आणि एक बलशाली भारत घडवण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये इमानदारीनं, प्रामाणिकपणे योगदान देऊया. धन्यवाद. थांबूया.